Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी. धाराशिव जिल्ह्यामध्ये उन्हाळ्याची चाहूल लागताच वैद्यकीय महाविद्यालयामध्ये उष्मघात कक्ष जे आहेत ते सेपरेट बनवण्यात आलेले आहेत. आपण आता वैद्यकीय महाविद्यालयामध्ये आहोत आणि आपण जर पाहिलं तर या ठिकाणी 10 बेडचं उष्मघात कक्ष जे आहेत ते या ठिकाणी बनवण्यात आलेले आहेत. धाराशिव जिल्ह्यामध्ये आत्ता टेम्परेचर जवळजवळ 40च्या आसपास चाललेलं आहे. त्याची काळजी म्हणून ही महाविद्यालयामध्ये सुविधा करण्यात आलेली आहे. उष्मघाताचे पेशंट जे आहे ती वाढण्याची शक्यता डोळ्यासमोर ठेवून या हॉस्पिटलच्या मॅनेजमेंटनी हा निर्णय घेतलेला आहे आणि अगदी अद्ययावत असे बेड आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. आता या ठिकाणी नेमकी सुविधा काय आहे हे सांगण्यासाठी आपल्याबरोबर शैलेंद्र चव्हाण सर आहेत, जे डीन आहेत या ठिकाणचे. सर, कशा पद्धतीनं ह्या हॉलची रचना केलेली आहे आणि नेमकं काय काय आहे यामध्ये? नमस्कार. इथे आपण 11 बेडची अद्ययावत व्यवस्था, जशी की एक अतिदक्षता विभाग आहे त्याप्रमाणेच पूर्णपणे करून ठेवलेली आहे. आणि यामध्ये आपल्याला रुग्ण ज्या प्रकारचे लक्षण घेऊन येतो त्या प्रकारे त्याची ट्रीटमेंट केली जाते. परंतु अतिशय जास्त गंभीर होऊन जरी आले तर त्यासाठी व्हेंटिलेटरची व्यवस्था पण करून ठेवलेली आहे आणि ऑक्सिजन म्हणजे मशीन्स आहेत आपल्याकडे. असं सर्व अद्ययावत आपण इथं व्यवस्था करून हा वार्ड कार्यान्वित केलेला आहे. उष्मघात कक्षासाठी सेपरेट स्टाफची काही नियुक्ती आहे का किंवा जनरल स्टाफ या ठिकाणी असतो? उष्माघात कक्षामध्ये सुद्धा जे ICU मध्ये काम केलेले कर्मचारी आहेत त्यांचीच आपण इथं म्हणजे त्यांना इथं दिलेलं आहे. आपण त्यांचीच ड्युटी लावलेली आहे. सिनियर इन्चार्ज सिस्टर पण असतात. त्यांच्या अनुभवानं बऱ्याचदा आम्हाला त्याचा रुग्णसेवेमध्ये फायदा होतो. किती स्टाफ आहे या ठिकाणी? आपल्याकडे इथं 5 नर्सिंग स्टाफ आहे आणि त्यावरती एक इन्चार्ज सिस्टर आहेत. या व्यतिरिक्त आपले चतुर्श्रेणी कर्मचारी सुद्धा दिलेली आहेत. अच्छा. हां. आणि अशामध्ये आता टेम्परेचर वाढतंय, काही पेशंट वगैरे येत आहेत का आता उष्मघाताचे वगैरे असं काय? इथे या उष्माघात कक्षामध्ये भरती करण्यासारखे म्हणजे अतिशय क्रिटिकल पेशंट तर आलेले नाही आहेत, परंतु बाह्य रुग्ण विभागामध्येच OPD बेसिसवर त्यांना ट्रीटमेंट दिली जाते आणि सध्या तरी असं काही रिपोर्टेड केस क्रिटिकल झालेली नाही. म्हणजे ही तुम्ही उन्हाळ्याची चाहूल म्हणजे टेम्परेचर वाढतंय म्हणून ही काळजी घेतलेली आहे? हो, दरवर्षी आम्ही याला अद्ययावत करतो. इथली सगळी व्यवस्था आम्ही करून ठेवतो. त्याचप्रमाणे यावर्षी सुद्धा जसं आता टेम्परेचर वाढत चाललेलं आहे त्या अनुषंगाने आम्ही याची पूर्ण तयारी करून ठेवलेली आहे. ओके, धन्यवाद. एकंदरीतच धाराशिव जिल्ह्यामध्ये टेम्परेचर वाढत असल्यामुळे उष्मघाताचे रुग्णांना सेवा देण्यासाठी ह्या कक्षाची निर्मिती केली असल्याचं आपल्याला शैलेंद्र चव्हाण डीन महाविद्यालयाचे त्यांनी सांगितलं. श्रीराम क्षीरसागर, TV9 मराठी, धाराशिव. Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.